वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे. आजचा माघ शुक्ल चतुर्थीचा परम पावन पर्वकाळ असा तो साधण्याकरता आणि आजच्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला या श्री वरद विनायक देवस्थानच्या माध्यमातून वरद विनायकाच्या चरणी सुपूर्त व्हावी ही त्या वरद विनायकाची इच्छा म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते. अतिशय गुणीजन गायक वादक मंडळी इतका गोड मुळात ते वाद्य घडवणारी व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलावं. इतका गोड हात आहे इतकं गोड वादन आहे त्यामुळं मला कधी कधी असं वाटतं परांजपे सोबत असतात कधी कधी पेटीला ते नसले की हाही लाभ मग आम्हाला मिळतो. अतिशय सुरेख महाराजांचा हरिभक्तीपरायण निवासकर सर मनापासून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करते. अत्यंत गोड म्हणून मी म्हटलं ना की ह्या मंडळींवर आजची भिस्त आहे. खरं तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे बऱ्याचदा मी कीर्तन केलं असा अहंकार निर्माण होऊ शकतो पण तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हाती असं तुकोबराय त्याला म्हणतात. तुका म्हणे तेथे नाही मी तू पणच तवावे ते कवण कवणा लागी. जिथं मी तूपणाची बुळवणच होऊन गेली तिथं कुणी कुणाचं स्तवन करायचं. त्यामुळे सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे पण मला सगळ्यांच्या नावाची खरं तर कल्पना नाहीये त्यामुळे ओघात मी नंतर विचारते या सगळ्या मंडळींना नावं. पण अत्यंत खरं तर नावापेक्षा नामासाठी आपण इथे जमलो याची जाणीव इथल्या सगळ्यांना आहे पण तरी सुद्धा या सगळ्यांचा मोठेपणा आहे त्यांच्या ऋणात राहते. आमच्या वृषाली ताई ना हां ताईंना सुद्धा धन्यवाद देते की त्यांनी आल्या आल्या छान स्वागत आणि मस्त छान अगदी घरगुती पाहुणचार केला. इतक्या गडबडीमध्ये आपण सगळे इतक्या संवेदना इथं एकत्र आहेत सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सद्भावना इथं एकत्र आल्यात आणि बघा तुम्ही काय चैतन्य आहे. वरद विनायकाचं अधिष्ठान समोर आहे त्याच्या सेवेसाठी त्याच्या साक्षीने आपण सगळे इथे आहोत. 2 यूट्यूब चॅनल आहेत का हो का बरं थोडं सांभाळूनच घ्या कारण आज आवाजच नाहीये. बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने विठ्ठल 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 श्रोत्यांच्या मध्ये बघायला इतकं छान वाटतंय. तुम्ही इथे येऊन बघितलं आता येऊ नका पण इतकं गोड दिसतंय खरं सांगा किती छान. का सांगते कारण एका विशिष्ट वयोगटातला वर्ग नाहीये. सगळी 60-70 ओलांडलेली माणसं कधी कधी बघावी लागतात तसं नाहीये. इथे तरुण मंडळी आहेत आबाल वृद्ध सगळी मंडळी उपस्थित आहेत. अगदी 5-5 वर्षाची लेकरं सुद्धा आहेत समोर दृष्ट काढा त्यांची घरी गेल्यावर. इतकी गोड संतती कोणी कन्यापुत्र होती जे सात्विकता यांचा हरिख वाटे देवा. मला सांगा आमच्या घरातली प्रत्येक लेकरं अशी कीर्तनात येऊन बसायला लागली तर काय कोतुळचं भाग्य असेल पुढचं काय वैभव असेल. कल्पना करा ओढून ओढून आणावं लागतं काही गावात कीर्तनाला चला कीर्तनाला चला पण मला असं वाटतं इथे सगळीच आली आहेत. आज ठरवून आलेत का सगळे सगळ्यांना घेऊ हो ना हो म्हणतायत वा वा क्या बात आहे. असा उत्साह नेहमी पाहिजे बरं का परमार्थात अध्यात्मात आपल्या लेकरांच्या बाबतीत आपल्या बाबतीत कारण आपल्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. विणेकरी महाराजांचे वयाने लहान आहेत पण अत्यंत ही गोड या पोरांसाठी एकदा टाळ्या वाजवा नाही लेकरांसाठी. हे भाग्य आहे वारकरी संप्रदायाचं आणि हे वैभव आहे खऱ्या अर्थी. ही सर्व गुणीजन मंडळी अत्यंत मनापासून आपली सेवा देत आहेत. प्रत्येकाच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा बऱ्याच जणांच्या परिचयातला अत्यंत सोपा सुटसुटीत असा अभंग आजच्या दिवशीसाठी निरूपणाकरता घेतलाय. मंगलमूर्तींचा उत्सव आहे. विनायकी चतुर्थी महोत्कट असं त्या भगवंताचं आजचं नाव आहे महोत्कट विनायक. या सेवेसाठी श्रवणासाठी उपस्थित असलेली पंचक्रोशीतली सर्व मान्यवर मंडळी या गावचे सर्व माननीय ग्रामस्थ महिला वर्ग पुरुष वर्ग बंधू वर्ग वैदिक पौरोहित्य क्षेत्रातली काही मंडळी असतील तर मनापासून त्यांना नमस्कार. सर्व ज्येष्ठ वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेली मंडळी त्यांना मनापासून नमस्कार. आणि या विनायकी चतुर्थीच्या परमपावन सुमुहूर्तावर माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतेय. आदिती माता आणि कश्यप ऋषी विठ्ठल 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 विठ्ठल
कश्यप ऋषी आणि आदिती मातेच्या पोटी भगवंतांचा हा अवतार आहे. भगवंतांच्या 3 चतुर्थ्या आपण वर्षभरात साजरा करतो. वैशाख पौर्णिमेला असणारी ती एक चतुर्थी, आपण भाद्रपदात गणपती घरी आणतो, पार्थिवाची पूजा करतो. ती भगवंतांची पार्थिव पूजेतली ती मूर्ती किंवा ती चतुर्थी. आणि या आजच्या दिवशी माघ महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला येणारी आजची भगवंतांची जयंती. कशासाठी भगवंत अवतार घेतो? प्रत्येक वेळी भगवंताला अवतरती, खाली येतो भगवंत तुमच्या माझ्या करता. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला अवतार घ्यावा लागतो. कशा करता अवतार घेतो याचं कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृता, विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना, 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 परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत अवतार घेतो, जन्म घेतो. कशा करता? साधूंचं परित्राण करण्याकरता, दुष्टांचा विनाश करण्याकरता आणि धर्माची पुनर्संस्थापना करण्याकरता. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळीसी. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळी. धर्म रक्षावया अवतार घेसे, आपुल्या पाळीसी भक्त जाना, आपुल्या पाळी. भगवंतांचा अवतार धर्म रक्षणा करताय. तुकोबरायांनी सांगितलं, अनेकांनी सांगून ठेवलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. भगवंताला खाली यावं लागतं, संतांना खाली यावं लागतं, तुमच्या माझ्या उद्धाराकरता, दुष्टांच्या नाशाकरता आणि सगळ्यात महत्वाचं कार्य भगवंताच्या अवताराचं, धर्माच्या स्थापनेकरता. थोडं लक्ष देऊन ऐका. आजची महोत्कट म्हणजे विनायक चतुर्थी आहे, अंगारक योग आहे आजचा. भगवंतांनी या गणेश मंगलमूर्तींनी, विनायक भगवंतांनी अवतार घेतला. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस होते, त्यांना मारण्याकरता. भाद्रपदात आपण जी चतुर्थी साजरी करतो ती सिंधुरासुराला ठार करण्याकरता भगवंत अवतीर्ण झालेत. तारकासुराला मारलंय, सिंधुरासुराला मारलंय. आणि मग या मंगलमूर्तींची अशी अधिकारी सामर्थ्याची भावना आहे, असं सामर्थ्य आहे की भगवंत कलेचे उपासक, कलेची देवता आहे. राक्षसाचा वध करावा आणि सुंदर नृत्य करावं माझ्या मंगलमूर्तीने. आता असं म्हटलं की नाही तर आमची तरुण मंडळी म्हणतात, हा गणपती सुद्धा नाचला होता आणि तुम्ही काय आम्हाला म्हणता वरातीत नाचायचं नाही, डीजे समोर नाचायचं नाही. गणपतीने सुद्धा नृत्य केलं होतं. पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो. त्याने नृत्य केलं पण ते क्लासिकल होतं.
ते आम्ही करतो बाईवाड्यावर या तसलं नाही. आमच्या पोरांना नाही सांगावं लागत, ताल लगेच धरला जातो. पण मला असं वाटतं हे नृत्य खरंय. मगापासून बघताय ना तुम्ही हरिपाठाचे संस्कार. मी आले तेव्हा इतका गोड हरिपाठ चालू होता. ही सगळी मंडळी मार्गदर्शनाला आहेत, ही सगळी लेकरं. त्यामुळे असं कुठं बोललं की पटकन म्हणतात मंगलमूर्ती सुद्धा नाचले होते, देवी सुद्धा महिषासुराला मारल्यानंतर तिने नृत्य केलं होतं, मग आम्ही का नाही. मंगलमूर्तींनी आधी पराक्रम केला आणि मग नृत्य केलंय. ऐका, पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात ते मी या गादीवर बोलत नाही. विठ्ठल त्यामुळे या सगळ्या उत्सवांमध्ये, सगळ्या भक्तीच्या प्रांतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल ना, मला आज भगवंतांच्या अवताराचा अभंग घेता आला असता. मनात योजलेला अभंग इथे आल्यावर बदलला. असं वाटलं भाव समजून घेऊया आधी. भगवंत अवतार का करतो, अवतार का घेतो, यामागे त्याचं काही वैयक्तिक कारण आहे का? त्यांनी आपल्याला आपलं मानलंय, पण आपण त्याला आपलं म्हणायला तयार नाही. आपण मानतो का देवाला आपलं? खरं सांगा, आपण जागे आहात का? आधी सांगा, सगळे जागे आहात का? आपण देवाला आपलं मानतो का? कुठलं? सकामतेकडून निष्कामतेकडे अशी भक्ती व्हावी, निर्गुणाकडून सगुणाकडून निर्गुणाकडे आणि ज्ञानोत्तर भक्तीकडून पराभक्तीकडे असा प्रवास झाला पाहिजे. पण आम्ही सकाम भक्तीतच इतके रंगलो, परिणाम असा झालाय की देवाकडून सगळं पाहिजे, देव कुणाला नकोय. माझं बोलणं खूप लक्ष देऊ नये का? बऱ्याचदा काय होतं, कीर्तन म्हटलं की 2 तास टाइमपास झाला पाहिजे, उत्तम मनोरंजन झालं पाहिजे, भरपूर हसायला मिळालं पाहिजे, अशी एक धारणा श्रोत्यांची राहते. श्रोत्यांची या धारणा सांभाळता सांभाळता कीर्तनकार कीर्तन बाजूला ठेवतात आणि दृष्टांतावरच भर देतात. असं होतं, पण तसं न करता सगळे जागेपणे आपण कीर्तन श्रवण करूया. 2 तास, 1.5-2 तास जो काही जीवनाचं कल्याण करण्याकरता मिळालेला वेळ आहे ना, तो प्रपंचातल्या गोष्टी ऐकण्याकरता नाही. शुद्ध अध्यात्म ज्याचा पाया भक्तीचा असला पाहिजे, ज्याने आपलं जीवन उद्धरून जाईल, या एका सन्मार्गाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. आपण भाग्यवान आहोत, आपण या मंडपात आहोत श्रोते हो. प्रत्येक जणांनी आपल्या भाग्याचा हेवा करावा. पहिलीच गोष्ट, भारतासारख्या सुंदर देशात आम्ही जन्माला आलोय. आज याची देही याची डोळा, पुढच्या पिढ्यांना आम्ही सांगू शकतो की आम्ही रामाला सिंहासनावर प्रतिष्ठित होताना पाहिलंय, आम्ही प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होताना पाहिली. अयोध्येला नाही जायला जमलं, पण तरी सुद्धा इथून का होईना तो सोहळा आम्ही अनुभवला. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आधीच क्लिअर केलेलं बरं असतं. आमचा एकच पक्ष आहे, भागवत पक्ष. पण सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जे चांगलंय, रामराय गादीवर बसणं, रामरायांची प्रतिष्ठापना होणं आणि 500 वर्षांचा त्यांचा वनवास संपणं फार गरजेचं होतं, फार गरजेचं होतं. प्रभू रामराय सिंहासनावर बसले, त्यांच्या जागेवर विराजमान झाले. आम्ही भारतवासी खऱ्या अर्थी भाग्यवान ठरलो. आता खबरदार, आता रामाचं गणपतीचं नाव घेणाऱ्यांनी आनंदात राहा, काळजीच नको, कारण मीरा रोडला घडलेलं प्रकरण फार जुनं नाहीये. आता धर्माच्या गप्पा मारणारी माणसं आजूबाजूला जरी दिसली तरी धर्माचं खरं वर्तन करणाऱ्यांची आज गरज आहे, धर्मशास्त्र सांभाळणाऱ्यांची आज गरज आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की इथे मंगलमूर्तींच्या या अधिष्ठानासाठी आपण आलो आहोत, त्याच्या समोर आलो आहोत, त्याची सेवा आपण करतोय. आणि कीर्तन ही नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काय मिळवायचं 2 तासाच्या कीर्तनात? काय मिळवायचं? दृष्टांत घेऊन घरी जायचा का? सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांताची योजना असते. पण आम्ही काय करतो, सिद्धांत तिथेच राहतो, अभंग तुमचा तुम्हाला लखलाभ, आम्ही निघालो विनोद घेऊन घरी. फक्त विनोदा करता कीर्तन नाही. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घराची. हे कीर्तनाचं इप्सित आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. या ब्रह्मरसाचं पान आम्हाला करता आलं पाहिजे. याकरता आपण सगळे इथे आहोत श्रोते हो. हा ब्रह्मरस अनेकांना चाखायला, हा ते थोडं बघा ना काही करता आलं तर, या ब्रह्मरसाचं पान आम्हाला चाखायला मिळावं याकरता संतांचं काळीज तळमळलं, संत व्याकुळ झाले. आणि म्हणून तुम्हाला मला
तुमचा माझा पूर्णपणे उद्धार व्हावा याकरता. नाही राहू दे आता, हालचाल नका करू, असू दे, काही हलवू नका. विठ्ठल 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 म्हणून संतांचं काळीच तळमळलं की नाही. संतांना आम्ही आई म्हणतो, माऊली म्हणतो ना, विश्ववंद्य जगद्वंद्य ज्ञानोबा माऊली. काळीच हेलावून जातं माऊलींचं नाव घेतलं तरी. तुकोबारायांचं नाव आमचं रसायन आहे, ते आमच्या जगण्याचं रसायन आहे. तुकोबा आणि ज्ञानोबा, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. म्हणून या लेकरांच्या समोर असे आदर्श आम्हाला ठेवावे लागतील. कुठल्याही पिक्चरचा, कुठल्याही सिनेमाचा हिरो नाही. तुकोबा, ज्ञानोबा, स्वामी विवेकानंद, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे आदर्श जर आमच्या लेकरांपुढे असतील आणि या कथा जर कीर्तनातनं त्यांना मिळाल्या तर जीवनामध्ये कुठल्याही समस्या आल्या तरी सुद्धा कुठेही हात जोडायची गरज नाही. सगळी उत्तरं संतांच्या वाङ्मयात आहेत आणि महापुरुषांच्या चरित्रात आहेत. म्हणून म्हटलं आपण भाग्यवान आहोत. स्वतःचं भाग्य, श्रीमंती स्वतःची मान्य करूया. आम्ही भारतीय मंडळी स्वतःची श्रीमंती सुद्धा मान्य करायला तयार नसतो. पाश्चिमात्य लोक समाधानाकरता, मानसिक शांततेकरता भारताकडे आज येत आहेत. विश्वगुरु या पदावर आमचा भारत देश विराजमान आहे. अनेक जन्मांची पुण्याई व्हावी तेव्हा भरतखंडामध्ये जन्म होतो आमचा, नाथांनी संतांनी सांगून दिले. मग आम्ही भाग्यवान आहोत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माय, संतांच्या भूमीमध्ये जन्माय, संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. बरं, इथे उत्सव साजरा करायला आम्हाला निमित्त नाही लागत. गणेश चतुर्थी करा उत्सव, महाशिवरात्र करा उत्सव, पारायण सोहळे आहेतच. वास्तुशांत असली तरी आम्ही कीर्तन ठेवतो, बारसं असलं तरी कीर्तन ठेवतो. आम्हाला भगवंताचे उत्सव साजरे करायला निमित्त लागत नाही. कारण इथे जन्माला येणाऱ्या लेकरानं कूस जरी पालटली तरी आई म्हणते उत्सव साजरा करा. का? ही भूमी उत्सवी आहे. उगवणारा सूर्य नारायण परमेश्वराचं ते साकार स्वरूप आहे. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि अशा उत्सवी सृष्टीमध्ये आम्ही जर मुडदुष चेहऱ्याने बसलो, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अजिबात हसायला तयार नाही, हसलो तर आम्ही आध्यात्मिक ठरणार नाही की काय, असं काळजी वाटते काही जणांना. त्यामुळे खूप असं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आली. सेल्फीचं युग आहे. आपणच आपल्याकडे बघून हसायचं, आपणच आपल्याला चांगलं म्हणायचं. फोटोग्राफर समोर आला तरी तो म्हणतो हसायचं राहता, स्माईल प्लीज. इतकी वाईट वेळ आली आमच्यावर. का हो? आम्ही जीवनाकडे सकारात्मकतेने बघायला का तयार नाही? काय कमी पडतंय? कुठेतरी शोध घ्यायची गरज आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती समाधानाची, सगळ्यात मोठी श्रीमंती आरोग्याची, सगळ्यात मोठी श्रीमंती संस्कारांची आहे का? कुठेतरी शंका आहे, कुठेतरी प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाची उत्तर मिळण्याचं एकमेव ठिकाण हे कीर्तन आहे बरं का. म्हणून ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, असं म्हटलंय. आपण भाग्यवान आहोत हे मान्य करूया. तुकोबांची, ज्ञानोबांची आमच्यावर पूर्ण कृपा आहे, श्री वरदविनायकाची पूर्ण कृपा आहे. म्हणून आपण त्याच्या समोर आहोत. आणि प्रभू रामरायांच्या कृपेने अखंड भारत वर्षावरती आज धर्माचं राज्य, रामो विग्रहवान धर्म, असं वसिष्ठ मुनी म्हणायचे की धर्मच मूर्तिमंत म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. आणि अशा धर्माच्या राज्यामध्ये आपण आहोत. हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला गौरवावं अशा हिंदू राष्ट्रामध्ये आपण आहोत. त्यामुळे सगळेजण स्वतःच्या भाग्याबद्दल निश्चिंत राहूया, अजिबात संशय निर्माण करायचा नाही. आणि बस आता जीवनाचं कल्याण करण्याकरता करायचं काय? मी कुठल्या मार्गाने जाऊ म्हणजे मला सगळं मिळेल? सगळं म्हणजे काय? प्रपंचातलं सुख का? ते तर आहेच हो. ज्याला आम्ही सुख म्हणतोय तो सुखाचा भास आहे, तो ते सुख नाहीये. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारला समर्थांनी प्रश्न, विचारी मना तूची शोधून पाहे, कोण आहे सगळ्यात सुखी, कोण आहे? मग कधीतरी आम्ही रडून, कधीतरी आर्ततेने भगवंताकडे प्रार्थना करतो का हो? अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता, भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजून भावे कास तुझी धरा,
सगळं बाजूला ठेवावं आणि एक परमात्मा तत्व, एक अधिष्ठान, याच्यासाठी आम्ही कधी आर्ततेने प्रार्थना करतो का? नाही. आम्ही आमच्या प्रपंचासाठी रडतो, आमच्या लेकरा बाळांसाठी रडतो, पतीसाठी रडू, कुणी दुखावलं तर रडू. नको त्या गोष्टी लक्षात ठेवू. 25 वर्षापूर्वी अमुक 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 पोराच्या लग्नात मला हलकी साडी दिली काय? 25 वर्ष तीच गोष्ट लक्षात ठेवतो आम्ही. आणि मग 25 वर्षांनी आता बदला घेते, बघ आता पोराच्या लग्नात बघ तुला. किती दिवस या गोष्टी आम्ही लक्षात ठेवणार? नको त्या गोष्टींमध्ये आमचं चिंतन किती खर्च करणार? त्यापेक्षा कधीतरी हातामध्ये मस्त जपमाळ घेऊया. आणि हे ठराविक वयात करण्याचं नाही, लहानपणापासूनच ते संस्कारांचं बीज घराघरामध्ये पेरलं जावं, याकरता कीर्तन आहे. आणि त्यासाठी भगवंताला काय आवडतं, कारण आम्ही जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, उत्सव करतो, गणेश जयंती साजरी करतो, पण आमच्याकडे असं आहे, भजनाला 8 आणि भोजनाला 60. खरं आहे की नाही? आपण सगळे जागेपणी ऐकताय ना? हेच आहे सगळीकडं, भजनाला 8 भोजनाला. म्हणून तर काल्याच्या दिवशी एरवी 7 दिवसात न येणारी मंडळी येतात, सगळं गाव झाडून येतं. 7 दिवसात मंडपात न फिरकणारी मंडळी काल्याच्या दिवशी प्रसादाला हजर असतात. मग देवाला काय आवडतं आणि आपल्या आवडी करता काय चाललंय, याचा सारासार विचार तुमच्या माझ्याकडून व्हावा, ही संतांची तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. काय आवडतं त्याला? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात, पत्र पुष्प फल तोय, काही द्या म्हणाले, मला काही चालेल. गणपती बाप्पा म्हणतो, मला नुसता निष्ठेने नमस्कार करा. पण तो नमस्कार सुद्धा आम्ही असा करतो, जाता जाता येता येता गणित इंग्रजीच्या पेपरला बरोबर पोरांना देव आठवतो. एरवी नाही, मारुतीचं मंदिर असू दे, गणपतीचं मंदिर असू दे, सकाम भक्ती आहे की नाही आमची. मग त्याला माहितीये की माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, खरा भक्त कुणीच नाही. माझ्याकडे सगळे लबाड मंडळी येत आहेत. त्यामुळे असा कुणी ज्ञानोबा असेल का, असा कुणी नामदेव असेल का, जो हट्ट करून मला भरवेल, जो माझ्याकरता रडेल, असा कुणी भक्त आहे का, याची वाट पाहतोय भगवंत. मग आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थी भगवंत काय घेतो ते सगळं तुकोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणापासून सांगतात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची देव सोयरा, 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 सोयरा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दीनांचा. तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं भगवंत काय घेतो, त्याला काय आवडतं आणि तो काय बघतो. अंतरीची घेतो गोडी, तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली भगवंताची गोडी, आणि त्याला पाहे जोडी भावाची, त्याला जोड आहे का भावाची ते पाहतोय. श्रोते हो, एक प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारणार आहे. महिला वर्ग,
आज तुम्ही बहुसंख्य आहात. मी नेहमी एक प्रश्न विचारते, आपण एसटीने प्रवास करता का? बसता ना लाल डब्यात एसटी महामंडळ. आता आपलीच आहे एसटी, आहे की नाही? बसले तरी उठ म्हणू शकतो आपण, पण तसं करू नये बरं का. आधीच त्यांना आता बघा ना, इथं पण आरक्षण कमीच आहे. विठ्ठल 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 म्हणजे आरक्षण कमी म्हणजे जास्त संख्या महिलांची, असं मला म्हणायचंय. नाराज होऊ नका बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल एकदा पहिल्यांदा बोलावले आणि एवढं महिलांची बाजू घेतोय, असं नको व्हायला. आपण एसटीने प्रवास करतो, कुठे बसतो आपण? अट्टाहास कुठे असतो बसण्याचा? हा, खिडकी. बर, अजून पहिल्या सीटवर सुरुवातीला ना. मागे बसलं की काय होतं? सगळे आदळापट आहे, धक्के आहेत, दणके आहेत. मग आपला हट्ट असतो की पुढे बसायचा. ड्रायव्हर पासून जेवढ्या जवळ असू तेवढे धक्के दणके कमी आहेत, मागे मागे मागे. आणि हळूहळू मागे 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 सगळ्यात लास्टच्या सीटवरचा अनुभव ज्यांनी घेतलाय त्याला माहितीये. मग साधे एसटी ड्रायव्हर पासून आपण जेवढे लांब तेवढी दणके धक्के जास्त आहेत. मग आपण वरद विनायकाला जगाचा मालक म्हणतो. तो ड्रायव्हर आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगत चालक परमात्मा आपण त्याला म्हणतो की नाही. सगळं जग तो चालवतोय. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता, मग कोठे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मग असा भगवंत जगाचा चालक आहे, तो ड्रायव्हर आहे, स्टेरिंग त्याच्या हातात आहे. मग त्यांनी स्टेरिंग घेतलंय हे आपल्याला ज्ञात आहे. मान्य आहे का? मान्य आहे. त्याच्या इच्छेने सगळं चाललंय. आमचा श्वास सुद्धा आम्ही त्याच्या इच्छेने घेतो. त्यांनी जर ठरवलं ना थांबवायचं, तर माणसं म्हणतील उचला आता. कारण आपले वारकरी संप्रदायाचं एक थोर विभूतिमत्व काही काळापूर्वी आपल्यातून हरवलं. असे सद्गुरू श्री बाबा महाराज सातारकर ते म्हणायचे की तुम्ही देवाला माना किंवा मानू नका. आपण म्हणतो ना देव आहे की नाही, फार पुढारलेली मंडळी असतात, सोफिस्टिकेटेड. देव नाहीये ठामपणे बोलतात. खरं तर 100% नास्तिक कोणीच असू शकत नाही या जगात. स्वतःला नास्तिक म्हणवणारा माणूसच जास्त आस्तिक असतो. कारण देव नाही असं आपण ठामपणे म्हणतो ना. ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. माणसं म्हणतील उचला. म्हणून लोक इतकं घाबरतात. जिवंतपणी राम म्हणायला कोणी तयार नाही आज. लोकांचा असा समज आहे गेल्यावरच राम म्हणावं, रामनाम सत्य हे शेवटी. म्हणून जिवंतपणी राम म्हणायला आपण तयार नाही. पण खरं सांगू, आत्ता जर राम नाही ना म्हणलो तर तेव्हा लवकर म्हणावं लागेल विठ्ठल. मग त्या जगत चालकापासून, जसं एसटी ड्रायव्हर पासून आपण जेवढ्या जवळ असू तेवढी आदळापट कमी आहे, तसं त्या जगत चालक परमात्म्यापासून आपण जेवढे जवळ असू तेवढे धक्के दणके कमी बसतील आयुष्यात. आणि त्याच्यापासून आपण जेवढे मागे 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 जाऊ ना, लांब जाऊ, तेवढी सगळी आदळापट आहे, लक्षात ठेवा. मग तक्रार नाही करायची. आम्ही तक्रार फार करतो. देवाला बघवलंच नाही, काय रे देवा असंच झालं तसंच झालं, सगळं खापर देवावर फोडतो की नाही. पण भगवंत म्हणतात माझ्या जवळ बसा ना, सद्गुरूंच्या सानिध्यात बसा. मन सद्गुरूंच्या चरणावर, वाणी भगवंत नामामध्ये अर्पण केली, प्रारब्ध ईश्वरावर सोडून दिलं की मग आदळापट नाही, धक्के नाही, दणके नाही. जीवन प्रवास अत्यंत सुलभ आणि सुंदर होऊ शकतो, ही ग्वाही आम्हाला संत देत आहेत. त्यामुळे भगवंताला काय आवडतं? अंतरीची घेतो गोडी. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती किती आवड आहे, मंगलमूर्तीप्रती किती आवड आहे. आज त्याचा दिवस आहे भगवंतांचा, त्याची जयंती आज. देवांतकाला नरांतकाला ठार केलं भगवंतांनी. कश्यप आणि ऋषी आदिती मातेच्या पोटी जन्माला आले. विनायक नाव आहे त्यांचं, महोत्कट विनायक असं म्हणतात आजच्या अवताराला. या मंगलमूर्तींच्या विषयी आमची आवड किती आहे. मी नेहमी सांगते, आपल्याकडे गणपती उत्सव होतो, भाद्रपदात होतो, मंडळांची स्थापना, मंडळामधली भांडणं वाद सगळे आपण जाणून आहात. पण देवाच्या आवडीकरता किती चालतं आणि आपल्या आवडीकरता किती चालतं याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे की नाही. कार्यकर्त्यांना आरती सुद्धा धडपाठ नसते. मी चुकत असेल तर मला सांगा बरं का. डोक्याला टोपी घाला असं सांगावं लागतं. कपाळाला गंध लाव रे बाबा, ते म्हणतं बरमुड्यावरच आरती करेन, जाऊ दे म्हणतो, चालतंय. अरे छान धोतर नेसून आरतीला उभा राहा, छान कपाळाला डोक्यावर शिरस्त्राण घाल, कपाळाला गंध लावून मग गणपती बाप्पा समोर जा. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर सुद्धा आई म्हणते जरा नीट कपडे घाल. मग हा तर 10 दिवसांकरता तुमच्या माझ्या घरात पाहुणा येतो, मग त्याच्या समोर आरतीला कसं जावं? काही सोपस्कार आहेत की नाही? काय पूजा करावी त्याची?
मी मुद्दाम त्याच्या मूर्तीच्या सगुण रूपाचं वर्णन सांगणार आहे, कारण भगवंताला काय आवडतं त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये किती भाव आहे, त्याच्या समोर किती होता हो, सगळं किती संपत्ती ऐश्वर्य गुण रूप काही होता, त्याला कशाशी काही घेणं देणं नाही. माणसं मंदिरं बांधतात पण मंदिरावरती चिरा लावतात शेवटी, आहे की नाही. परवा एका गृहस्थांनी एका देवस्थानला पंखे दिले, गिफ्ट भेट दिले ट्रस्टला, आणि ते पंखे लागले हॉलमध्ये. माझं कीर्तन सुरू झालं आणि तो माणूस आला ज्यांनी पंखे दिले होते, तो आला आणि त्यांनी सगळे पंखे पटापट बंद करून टाकले. सगळे चलबिचल झाले, गरम व्हायला लागलं, सगळ्यांनी वर बघितलं, पंखे बंद. मला नाही राहवलं, शेवटी कीर्तन झाल्यावर त्याला म्हटलं, का रे बाबा दादा पंखे का बंद केले तू? तो म्हणाला, हे पंखे या देवस्थानला मी दिलेत. प्रत्येक पंख्यावर म्हणाले माझं नाव लिहिलंय, ते मध्ये जागा असते ना गोल, मग ते जर फिरत राहिले तर माझं नाव कोण वाचणार? मग काही वेळ का होईना जरा थांबले पंखे, लोकांनी बघितलं, माझं नाव दिसलं असेल लोकांना. अशी आमची दिखाव्याची भक्ती आहे. भगवंत काय पाहतो? कितीही होता काही नाही, त्याला काही नकोय, साधा निष्ठेने केलेला नमस्कार सुद्धा भगवंताला प्रिय आहे. मग अशी भगवंताची मूर्ती सगुणाची, आता वरदविनायक सगुण रूपाने तुमच्या माझ्या समोर आहे, पण तो भगवंत कसा आहे? आज पाश्चिमात्य लोकांची किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांची आणि कॉन्व्हेंट संस्कृतीची, मी हात जोडून सांगते, इंग्लिश मिडियमला घालायला हरकत नाही, पण कॉन्व्हेंट संस्कृती अशी आहे की जी आमच्या मुलींना कपाळाला टिकली लावू देत नाही, हातात बांगडी घालू देत नाही. बघा तुम्ही, शाळांमध्ये काढायला लावतात. हे कॉन्व्हेंटमध्ये होतं बरं का. इंग्लिश मिडियमच्या आपल्या जर शाळा असतील ना तर तिथे असं घडत नाही. त्यामुळे त्यांचं ब्रीदच आहे ते. आपल्या पोरांना सांगतातच, तुमचा देव दगडाचा बुडतो पाण्यात, आमचा देव लाकडाचा पाण्यात बुडत नाही. हे लहानपणापासून पोरांच्या डोक्यावर बिंबवलं जातंय, अत्यंत लहानपणापासून. त्यामुळे धर्मांतर असू देत आणि आपल्या धर्माविषयीची स्वाभिमानाची वृत्ती ती कमी होते. मग मुलांची करावंसं वाटत नाही देवधर्माचं काय. मी माझ्या पदरचं नाही सांगत, गणपती बाप्पाला एलिफंट गॉड म्हणण्या इतपत मजल गेली आहे या लोकांची. मारुतीरायाला मंकी गॉड म्हणतात. आम्ही कुठे आहोत? आम्ही जागे नाही आहोत याचा अर्थ. आमचं हित कशात आहे? या हिताच्या ठिकाणी जागे राहा. तुकोबराय म्हणले होते, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांजिया. खरं हित आम्हाला जपावं लागेल. त्यासाठी भगवंताला काय आवडतं याचा विचार करावा लागेल. बघा तुम्ही, अगदी पटकन सांगून पुढे जाते. सगुण पूजा आम्हाला संतांनी दिली की नाही, भावानी करायची. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आम्हाला निर्गुण उपासना जमत नाही, अवघड आहे. माऊलींनी ती केली निर्गुणाची उपासना. समाधी तत्वाचा स्पर्श झाला. आम्हाला जमेल का समाधी घ्यायला? आता जर सांगितलं चला बसा समाधीला, एवढं सोपं आहे का? कुणी दार लावून घेतलं बाहेरनं कडी तरी आम्हाला गुदमरतं आतमध्ये. आम्ही काय समाधीच्या गप्पा मारणार? पण आळंदीला जावं, कडकडून माऊलींना मिठी मारावी. का हो? निर्गुण तत्व साधलं, परब्रह्म स्वरूपात विलीन झाले. आज माऊली म्हटलं तरी आमचं अंतःकरण हे लावतं, डोळ्यात पाणी येतं. का? कारण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयाकडे घेतलं ज्ञानोबांनी. आणि एवढंच नाही, जे खळांची व्यंकटी सांडू असं आगळं वेगळं उदात्त मागणं सुद्धा मागितलं. मागणारा तेवढ्याच ताकदीचा होता, देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा होता. इतकं सुंदर मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नाही मागितलं. काय भक्तीची परिसीमा असेल ज्ञानोबांच्या. त्यामुळे स्वतः निर्गुण उपासना केली आणि तुम्हाला मला सोपं दिलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना सोपं दिलं.